ब्राउझरमध्ये गेल्यानंतर आपण त्या ठिकाणी SDMS असे टाईप करा. त्यानंतर या ठिकाणी पहिल्या लिंकवर क्लिक करा. सर्वात सुरुवातीला आपल्याला आपल्या राज्याचे नाव टाकायचे. बघा या ठिकाणी आपण आपल्या राज्याचे नाव टाकल्यानंतर आपण गो म्हणायचं आहे. गो म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी एक नोट दिली आहे. अकॅडमिक इयर 2024-25 has started. Please initiate any student related task accordingly. Users are advised to finish their progression activities for 2023-24. आता खालची एक नोट आहे टू इनिशिएट द प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी. तर आपल्याला मागील वर्षीची प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी जर करायची असेल तर यासाठी नेव्हिगेट टू द करंट ॲकॅडमिक इयर 2024-25 म्हणजे या ठिकाणी आपण 24-25ला क्लिक करावं लागेल. देन क्लिक ऑन द प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी बटन लोकेटेड इन द लेफ्ट बेन. या ठिकाणी आपण 2024-25मध्ये येऊ. 24-25मध्ये आल्यानंतर या ठिकाणी टॅब क्लोज करा. आता या ठिकाणी डाव्या साईडनं आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी दिली आहे. त्या प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत. बघा प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये या ठिकाणी आपण क्लिक करूया. पुन्हा एकदा पाहू प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिसते तुम्हाला. या ठिकाणी पाहूया. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्वात सुरुवातीला प्रोग्रेशन मॉड्यूल दिसेल. आता प्रोग्रेशन मॉड्यूलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी गो म्हणायचं आहे. या ठिकाणी गो केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लिस्ट दिसेल. बघा लिस्ट ऑफ स्टुडंट एलिजिबल फॉर प्रोग्रेशन फॉर द ॲकॅडमिक इयर 2023-24. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा क्लास टाकायचा आहे. पहिल्यांदा क्लास टाकल्यानंतर उदाहरणार्थ 5 वर्ग घेऊ आणि या ठिकाणी आपण A जर तुकडी नसेल तर आपण A घ्यायचं आहे सरळ आणि तुकडे असतील तर A बी निवडायचं आहे. तर या ठिकाणी गो म्हणूया. गो म्हटल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला वर्ग 5वा जो आहे तो दिसायला लागेल. या ठिकाणी वर्ग 5वा तुम्हाला दिसला तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे यादी त्या वर्गाची ओपन होईल. यादी ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही प्रोग्रेशन स्टेटसमध्ये जायचं आहे. सिलेक्ट म्हणूया. या ठिकाणी आपण आपल्या वर्गातील विद्यार्थी प्रमोट केला आहे. या ठिकाणी काही ऑप्शन दिसतील. प्रमोटेड, नॉट पास्ड, प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन, डिस्कनेक्टेड बिफोर एक्झामिनेशन, रिपीटर बाय चॉईस किंवा सेम क्लास ॲज ॲकॅडमिक इयर 2023-24. आता पहिला ऑप्शन या ठिकाणी प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी समजून घ्या. प्रमोट म्हणजे पुढील वर्गात टाकला आपण त्याला पास केलं. या ठिकाणी दुसरा ऑप्शन आहे नॉट पास. जर पास नसेल केलं तर ते निवडायचं.